महाराष्ट्रामधून शिवराम पाटील जळगाव आणि सैनिक समाज पार्टीचे नेते तुकाराम डफळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामधून दिल्लीकडे रवाना होणारा लोंढा जाणार आहे. कारण सैनिक समाज पार्टीने सोनम वांगचुक यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. फिजिकली जाण्यासाठी हा लोंढा तयार होत चालला आहे आणि त्यासाठी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला, अमरण उपोषणाला त्या पाठिंबा देण्यासाठी निघणार आहोत. कारण सोनम वांगचुक यांची तब्येत ढासळत चालली आहे. यांचे बरेच व्हिडिओ येत आहेत, क्लिपा येत आहेत आणि त्यांच्या तब्येतीला धोका होत आहे. तरीही सरकारला त्याची काळजी वाटत नाही. हायकोर्टाने दखल घेतली तरीही सरकार काही जाग्यावर हलत नाही. तरीही सरकार काही त्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही किंवा कोणतीही कारवाई करत नाही. म्हणून माणुसकी नसलेले सरकार, माणुसकी नसलेल्या लोकांचं सरकार असलं म्हणजे असे घोळ होतात आणि अशा समाजसेवकांना आपला प्राणाची बाजी लावून लढावं लागतं. तरीही काही होत नाही. परंतु सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात देशातील 140 करोड जनतेचा पाठिंबा आहे आणि हीच जनता या सरकारला उठून पाडण्यासाठी तयारीला लागली आहे. त्यामुळे सर्व जनतेने सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि पुढची रणनीती काय होईल याच्यावर लक्ष द्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.